चला मैत्रिणींनो, आज आपण तोंडली भात पाहणार आहोत। त्यासाठी साहित्य घेतलं इंद्रायणी तांदूळ, शेंगदाणे, मीठ, तमालपत्र, तोंडली, कांदा, टोमॅटो, बटाटा, शिमला मिरची उभी चिरून घेतली आहे, लसूण आणि मिरची, कोथिंबीर पण आपण चिरून घेतली आहे, काळा मसाला आणि लाल तिखट। प्रथम आपण पातेल्यामध्ये तेल टाकले, तेल तापलं की जिरे मोहरी टाकली आहे आणि तमालपत्र टाकले। त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। कांदा आपण तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या दोन आपण चिरून टाकल्यात। हिरव्या मिरचीनी चव खूप सुंदर लागते आणि आपण लसूण पण टाकत आहोत चिरून, त्याने पण चव खूप छान लागते। करून बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मुलं भाज्या खात नाहीत, आपण भातामध्ये टाकून मुलं ती खाऊ शकतात, पोटात त्या निमित्ताने जाते भाजी। कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण जी तोंडली उभी चिरून घेतली होती ती टाकत आहोत। व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आहे। त्यानंतर टोमॅटो टाकत आहोत आणि जी आपण शिमला मिरची उभी चिरून ठेवली होती ती त्यात टाकत आहोत। तेलामध्ये भाज्या शिजवल्या की त्याची चव पण खूप छान लागते आणि भाज्या लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला। त्यानंतर आपण बटाटा टाकलाय, जो उभा चिरलाय तो, आणि काळा मसाला आणि लाल तिखट टाकत आहोत। व्यवस्थित सगळं आपण साहित्य हलवून घ्यायचे म्हणजे सगळ्याला मसाला लागेल। बघा किती सुंदर असा कलर आलाय आणि वास पण खूप सुंदर येतोय। त्यानंतर आपण जो इंद्रायणी तांदूळ धुवून घेतला होता तो टाकत आहोत आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित हलवून घेत आहोत। आपण पाणी पण गरम करायला ठेवले। गरम पाण्याने लवकर भाजी शिजते आणि लवकर चव पण छान लागते। मीठ टाकत आहोत। बघा गरम पाणी ओतलंय। उकळी लगेच आली बघा भाताला। आपण वरून कोथिंबीर टाकत आहोत। कोथिंबीरीचा वास खूप छान लागतो आणि चव पण खूप छान येते। सगळीकडे घमघमाट सुटलाय बघा भाताचा। आणि वरून आपण देशी तूप टाकत आहोत। तुपाने पण खूप छान चव लागते। इंद्रायणी तांदळाचा भात साधा जरी केला तरी त्याचा सगळीकडे खूप छान वास येतो आणि मसाले भाताचा तर प्रश्नच नाही, खूप छान वास येतोय सगळीकडे। बघा आपण वरून कोथिंबीर टाकली आहे। सुंदर असा तोंडली भात या खायला। धन्यवाद।